तर हे बघा मंडळी भाजी आमच्या साईडच्या काकांकडे ना गुरं होती ना, तेव्हा गुरांबरोबर आम्ही देखील जायचो. आणि पावसाळ्यात मित्रांनो जेव्हा शनिवारावर सुट्टी असायची ना, शनिवारी शाळा लवकर सुटायची तेव्हा जायचो गुरांबरोबर. नमस्कार मंडळी, कशात मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आणि जून महिन्यात मित्रांनो आता जर 15 तारीख उलटून गेलेली आहे. तर पावसाला सुरुवात झाली की मित्रांनो सगळीकडे मित्रांनो रानावनात मित्रांनो हिरवळ होते. आणि हिरवळ झालं की मित्रांनो जे जुनी झाडे असतात त्यांना नवीन पालवी फुटते. रानातून मित्रांनो नवीन नवीन मित्रांनो जमिनीतून अशी भाजी किंवा गवत वगैरे वरती येत असतं. आणि अशातच मित्रांनो त्या पावसामध्ये मित्रांनो ना रानामध्ये रानभाजी देखील उगवते. आपण त्याला पालेभाजी बोलतो. ही रानभाजी उगवते आणि ही काही जणांना म्हणजे ज्या भाज्यांची ओळख असते ना ते रानामध्ये येऊन भाज्या काढतात. सकाळी लवकर येतात भाज्या काढतात आणि संध्याकाळी सुद्धा येतात. आणि रानभाज्याचं मित्रांनो एक वैशिष्ट्य म्हणजे भाजीपाल्याचा उपवास. काही जणांना कोकणात काही जणांना माहिती असेलच. तर भाजीपाल्याचा उपवास कोकणात धरला जातो. त्याचं मित्रांनो महत्त्व म्हणजे काय माहिती आहे, जी पहिल्या पावसाची जी रानातून जी भाजी उगवते पालेभाजी, तिचा प्रथम नैवेद्य आहे ना, भाजीचा नैवेद्य तो आपण देवाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण खातो ती भाजी. अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. ही अजून देखील आमच्या गावामध्ये कोकणात सगळीकडे मित्रांनो चालू आहे ही प्रथा. तर आजचा व्हिडिओ त्याच विषयावरती होणार आहे. मी आलो आहे मित्रांनो रानामध्ये. आणि भाजीपाल्याचा अजून एक उपवासाचं मित्रांनो कारण म्हणजे माहिती आहे ना महत्त्व, ते म्हणजे भाजीपाल्याचा उपवास असतो ना तो रविवार धरून केला जातो. ज्या दिवशी रविवार असतो ना त्या दिवशी भाजीपाल्याचा उपवास धरला जातो. तर आज आहे शनिवार आणि आता संध्याकाळी जवळजवळ मित्रांनो वाजलेले आहेत 6 वाजायला आले असतील. आता रानामध्ये आलो, कामावरून सुटलो, घरी बॅग ठेवले आणि लगेच आलो इकडे रानामध्ये. तर थोडी सर्दी झाली. तर आता मी रानभाजी शोधायला आलोय. तर बघूया कोणती रानभाजी मिळते. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आलो आमच्या रानामध्ये, मी झाडावरती चालू आहे. तर हे बघा झाडावरती आलोय. तर माझ्या माहितीप्रमाणे मला जी भाजी माहिती आहे ती म्हणजे भारंगी, दुसरी टाकळा आणि तेरी आणि त्या कोळीच्या शेंगा. आता बघूया जी कोणती भाजी मिळेल ना ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी आलोय आमच्या जागेमध्ये. पावसाचं वातावरण झालं आहे, आताच पाऊस पडून गेला. चला बघूया आता कोणती भाजी मिळते ती. बघा लगेच सर्व नवीन पालवी फुटली ना, सर्व जंगल झालं. बघा हे बघा हिरवगार, बघा कलम. चला आता भाजी बघूया कोणती मिळते ती. भारंग्याची भाजी मला माहिती आहे एका ठिकाणी आहे, ती जाऊन बघूया. तर मंडळी ह्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आली असेल बघा. मी रानामध्ये आलो होतो काजू बियांची मित्रांनो लागवड करण्यासाठी. तर बघूया आता रानामध्ये आलो आहे. तर काजू बिया त्या टाकल्या होत्या ना ते वरती आलेत का बघूया. कारण खूप दिवस झाले, म्हणजे जवळ जास्त पण नाही दिवस झाले, जवळ 10 दिवस झाले असेल मला वाटतं. आणि ज्या मी बिया टाकल्या होत्या ना जरा खोल टाकल्या होत्या, कदाचित त्या लवकर वरती येणार नाहीत. तरी पण बघूया, जर आल्या असतील तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन. इकडे बघताय हे छत्री आणले आणि त्याच्यामध्ये आपली पिशवी आणली बघा भाजीसाठी. तर भाजीसाठी हे बघा आता आलोय. तर जवळपासच भाजी आहे, म्हणजे भारंग्याची भाजी. हे बघताय
रानभाजी. चला बघा भाजी ओळखा परत हा तुम्ही मित्रांनो. बघा असं असतं देठ. बघा भाजी. आता ही पानात ना वरती कवली कवली पानात ना ती काढतोय मी पटकन. ही भारंग्याची भाजी लक्षात ठेवा. त्यांना फुलं देखील येतात पण आता फुलं नाही आलेली आहेत. निळी निळी फुलं येतात. आणि मी बिया टाकल्या होत्या ना बघा इथे. अजून काय नाही दिसत आहेत बिया वरती. बस पुढचा महिना येईल कदाचित असं वाटतंय. खूप वेळ लागेल. चला पटकन भाजी काढतो. चला पटकन भाजी काढूया. बघा मंडळी भाजी. ही बघताय मंडळी. ही बघा वरच्या वरची मित्रांनो कवली कवली पानं काढून घेतलेत आहेत. ह्याचीच भाजी करतात. बघा एवढी होती ना तिथे तेवढी काढून घेतलेत. अजून बघतो कुठे असतील तर काढतो. तर मंडळी घरातून निघालो होतो ना तेव्हा वाटला होता पाऊस आता येणार नाही. पण थांबेल अर्धा तास तरी पाऊस थांबेल. पण आता रानामध्ये आलो ना येऊन मला फक्त 10 मिनिटं झाली असतील. झाले पावसाने लगेच सुरुवात केली. छत्री घेऊन आलो बरं झालं. नाही तर मला भिजावं लागलं असतं. चला बघूया आता पाऊस गेला की लगेच पटकन भाजी काढतो. पाऊस आहे बारीक बारीक पाऊस आहे. एवढा काही मोठा नाही आलाय. मच्छर देखील रानामध्ये आलो ना की मच्छर जाम चावतात. हा बारीक चिंटा मच्छर जाम चावतात. गेला पाऊस. जाते पाऊस. पटकन आलोय भाजी काढायला. ते पटकन भाजी काढून घेतो. अजून एक मित्रांनो ती म्हणजे रानातील एक भाजी आहे. ती म्हणजे सर्वांना आवडते आणि ती भाजी खूप महाग असते. ती म्हणजे मित्रांनो ती अल्ब्यांची भाजी. तुम्हाला माहिती आहे का? तर ती पुढच्या महिन्यात जुलै महिन्यात जेव्हा तो अल्ब्यांचा पाऊस पडतो ना त्यावेळेस मित्रांनो ती अल्बीवरती येतात जमिनीतून. ती देखील आपण मित्रांनो व्हिडिओ बनवूया. त्याविषयी देखील म्हणजे अल्ब्यांचा जेव्हा पाऊस सुरुवात होईल ना तेव्हा ती देखील आपण व्हिडिओ बनवूया. गेल्या वर्षी देखील केली होती. यावर्षी देखील करणार आहे. आपले नवीन सदस्य असतील ना त्यांना ती व्हिडिओ पाहायला मिळेल. तर ह्या झाडावरती ना जेवढी भाजी आहे ना काढून घेतो. आता ह्या भाजी जेवढी काढली ना काही दिवसात परत फुटवा फुटेल या भाजीला म्हणजे झाडांना. इथे एक झाड आहे हे बघा. मे महिन्यात ना मंडळी हे बघा हे झाड पूर्ण सुकतं. पुढच्या वेळी कधी व्हिडिओ करेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन हा झाड पूर्ण सुकलेला. आणि पावसाला सुरुवात झाली की लगेच हे झाड मित्रांनो पानाने बहरतं. हे बघा अशा प्रकारे. आता मी भाजी काढली तर सर्व पानं दिसणार नाहीत मला व्यवस्थित. नाही बघा हे कुडूचं झाड. हे बघा फुलं कसल्या फुललेत ते. नाही बघा मस्त फुलले बघा. तिकडे देखील आहेत फुले. आता मी रानात आलोय खरं पण मला फक्त भारंग्याचीच भाजी दिसते. बाकीच्या भाज्या मला अजून त्या कुडूच्या शेंगा बोलवतो ना त्या इथं नाही दिसत आहेत. आणि तेरी पण नाही कुठे दिसत आहे. तर भारंग्याची भाजी जेवढी मिळाली तेवढी काढली आहे. अजून एका ठिकाणी आहे ती देखील काढतो. आणि अजून एक टाकळा पण इथे नाही कुठे भेटला आहे. शक्यतो मित्रांनो रानामध्ये टाकळा नाही जास्त दिसत कुठे. शेतामध्ये घराच्या साईडला कुठेतरी रस्त्याच्या साईडला टाकळा उगवतो. तो दाखवीन तुम्हाला. पण अजून शक्यता रानामध्ये तर नाही दिसत आहे. काय फिरलो इकडे तिकडे पण नाही दिसत कुठे. जेव्हा मी मराठी शाळेमध्ये होतो ना 7वीला तेव्हा ना
म्हणजे 5वी 6वीपासून 7वीपर्यंत, तेव्हा इकडे धारेवरती आमच्या जमिनीमध्ये येतो ना, तेव्हा जवळजवळ 6 ते 6:30 वाजेपर्यंत ना माणसं इकडे रानामध्ये असायची. म्हणजे आता खूप जण असे शेती वगैरे सोडले, तर शेती वगैरे नाही करत, आहे त्या जमिनीत झाडं वगैरे लावतात आणि मग कामधंद्याला जात असतात. तर अजून देखील मित्रांनो माणसांचा इकडे किलबिलाट असायचा. आता सर्व सोडून दिलं नाही लोकांनी काय, आम्ही देखील सोडून दिलं आहे. आम्ही देखील त्याला इकडे जागेमध्ये काजूच लावले तर, आणि काही आंब्याची झाडं आहेत. अजून ते दिवस आठवतात. तेव्हा मराठी शाळेतून सुटलो ना की घरी बॅग ठेवली, म्हणजे आम्ही दप्तर ठेवलं की लगेच रानामध्ये यायचो. तेव्हा आई पप्पा असायचे रानामध्ये. आई तर कुदल्याची जमीन, कारण आमची जी जमीन आहे ना त्या जमिनीमध्ये नांगर नाही लागायचा. त्यामुळे आम्ही जेवढी जमीन आहे ना आमची ही, त्या आई पप्पा मी हे कुदल्या येतं आणि नाचणी लावायचो. तिकडे खालती 2 बाण आहेत, त्यामध्ये आम्ही भात लावायचो. म्हणजे ठोंब्याचा भात बोलतात ना तसं लावायचो, ते मोके पाडतात त्याप्रमाणे. अजून ते दिवस आठवतात मला. मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की कुडूच्या शेंगा पण नाही कुठे दिसत आहेत. कुडूच्या शेंगा बघितल्या एका झाडावरती, नाही दिसत. अजून फुलंच आहेत अजून, त्या देखील लेटच आहेत. असं दे, कोणती तरी आपल्याला भाजी मिळाली, म्हणजे भारंग्याची भाजी मिळाली. हे बघा, इथे पण टाकली होती ती, मग अजून काय वरती नाही आले, लेट येतील. जुलै महिना ये बस वाटतंय मला. हे बघा एक नवीन पालवी भारंग्याच्या भाजीची. इकडे बघावं लागेल अजून फिरून कुठे भेटते का. या कोडूच्या झाडांना आत्ता फुलांचा भर आहे. हे बघा, काही दिवसात येतील शेंगा. हे बघा, थोडा लेट आहे यावर्षी असं वाटतंय. हे बघा, फुलं मस्त वाटलं, जबरदस्त. मंडळी हे बघा, याची देखील भाजी बनवतात. हे आहे रानकेळ. हिला केळी येतात ना, त्या केळ्यांची मित्रांनो भाजी बनवतात टोक टाकल्यावरती, पण आता आलेली नाहीत. तिकडे वरती पण ते झाडं आहेत तिथली रानकेळीची. संध्याकाळचं वातावरण बघताय, खतरनाक, जबरदस्त वाटतंय. बुरुजावरती आलेत आणि बुरुजावरती आहे बोरीचं झाड. पुन्हा कधीतरी येऊ आपण रानामध्ये, तेव्हा दाखवीन तुम्हाला. हे केळ्यांना असं, हे केळी झाड आहेत ना, त्यांना असं केळी आलेली, रानकेळी. आणि इकडे लावलेल्या बिया अजून काय नाही दिसत आहेत वरती आलेल्या. येतील आणि वेळ लागेल, कारण मी भरपूर खोल घातले आहेत ते. तर मंडळी, आमच्या जागेमध्ये जेवढी भारंग्याची भाजी होती ना ती मी काढली आहे. आता बघूया दुसरीकडे कुठे मिळाली तर. आणि कुडीच्या शेंगा पण बघत होतो, पण त्यांना आत्ता फुलं येत आहेत. अजून जाईल, आठवडा जास्त जाईल तेव्हा शेंगा येतील. तर मंडळी, जवळजवळ 10 वर्ष झाली असतील, तेव्हा आमच्या साईडच्या काकांकडे ना गुरं होती ना, तेव्हा गुरांबरोबर आम्ही देखील जायचो. आणि पावसाळ्याच्या मित्रांनो जेव्हा शनिवारावर सुट्टी असायची ना, ते शनिवारी शाळा लवकर सुटायची, तेव्हा जायचो गुरांबरोबर. आणि तेव्हा ते काकांची मुलं आहेत ना ते पण असायची, आणि ते बाबा असायचे. तर गुरांबरोबर जायचो आम्ही सर्व लहान मुलं. आणि तेव्हा रानभाज्या देखील आणायचो. त्यांचे काका सांगायचे आम्हाला, अशी ही पानं दाखवायची आणि ती रानभाजी आम्ही आणायचो. ते अजून देखील दिवस आठवतात. आणि गुरांबरोबर मित्रांनो जायचं ना, त्यावेळेला भारी वाटायचं. तेव्हा गुरांच्या होणाऱ्या, भरपूर जणांची जेव्हा गुरं असायची तेव्हा गुरांच्या होणाऱ्या झोंब्या त्या देखील मित्रांनो पाहण्यासारख्या असायच्या, जबरदस्त. आम्ही डबाच घेऊन जायचो, म्हणजे शनिवारी नाश्ता वगैरे करून जायचो. शाळा काही 12:30 वाजता सुटायची, जेवायचं घरी, नाश्ता करायचा आणि मग जायचं. आणि रविवारच्या दिवशी तर संपूर्ण सकाळपासून अगदी डबा घेऊनच जायचो गुरांबरोबर. अजून ते दिवस आठवतात. तेव्हा रानामध्ये तिकडे खेळायचो, क्रिकेट, कबड्डी, ते रानामध्येच खेळायचो. आपल्या सर्व राहिल्यात फक्त आता आठवणी राहिल्यात, गेले ते दिवस.
आता 6:30 वाजून गेले असते मला वाटतं. बघूया. काळोख पडायला सुरुवात झाली. तर आणि फक्त मला भारंग्याचीच भाजी मिळाली, बाकी कुठली भाजी नाही मिळाली. आणि कोडूच्या शेंगा तर नाहीच, आता फुलं आलेत फक्त. चला, जी काय भाजी मिळाली नाही तिथं आई भाजी बनवेल उद्या सकाळी आणि देवाला नैवेद्य दाखवेल. तर खूप जण मित्रांनो रविवारच्या दिवशी त्याचा भाजीचा उपवास धरतात, भाजीपाल्याचा उपवास. तर अजून एका ठिकाणी बघतो रानभाजी मिळते का, ती म्हणजे भारंग्याची भाजी. ती मिळाली तर अति उत्तम. आपल्या पावसाळी सीझनच्या अजून आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओ आता येतच राहतील. निसर्गरम्य धबधबे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. जे नवीन सदस्य असतील त्यांना ते धबधबे पाहायला मिळतील. पाऊस सुरू झाला की आमच्या गावात तर एकदम धबधबे नाहीत, नदीच आहे. ती नदीमध्ये काही धबधब्याच्या उंचावरून पाणी पडण्यासारखं नाही कुठे. दुसऱ्यांच्या गावामध्ये जातो आपण धबधबे दाखवायला. आता बघूया, तिथे आता एका ठिकाणी चाललो आहे, तिथं भारंग्याची भाजी आहे काय बघतो. मच्छर जावायला लागले का बघूया. तिथं असली तर ठीक, तर जी भाजी मिळाली ना त्याच्यात समाधान मानायचं आणि घरी जायचं. हे बघा भाजी मिळाली, कमीच आहे. हा बघा झाड ते भारंग्याच्या भाजीचं. मला काय वरच्या कवळ्या ढेऱ्याच पाहिजेत. हे बघा एवढी मिळाली. अजून बघतो पुढे. तर मंडळी इथे थोडीशी भाजी मिळाली आणि भाजी आम्हाला घरी पुरेल इतकी भाजी मिळाली आहे. एक टायमाची भाजी होईल एवढी भाजी मिळाली आणि बस झाली तेवढी भाजी. तर आपली व्हिडिओ देखील झाली. मला वाटलं सकाळी कोणतरी आले असेल भाजी काढून नेलं नसेल, नशीबत होती आपली भाजी. हे बघा पिशवीमध्ये आहे. तर व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते आवर्जून कळवा आणि आपलं चॅनल नवीन असेल तुम्ही तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.